या व्हिडिओमध्ये आपण 3 मूलभूत रंगांपासून वेगवेगळे रंग तयार करण्यासाठी माहिती देणारे एक विनामूल्य सॉफ्टवेअर होल इन द वॉल या वेबसाईटवर त्यांच्या ॲक्टिव्हिटी बेस्ड ई लर्निंग या सदराखाली प्ले विथ कलर्स या नावाने उपलब्ध आहे. हे फ्लॅश बेस्ड सॉफ्टवेअर असून ते फक्त साधारण 13 मेगाबाईट्स या आकाराचे आहे. ते तुम्ही डाउनलोड करून त्याचा वापर करू शकता. याला वेगळे इन्स्टॉल करावे लागत नाही. हे सॉफ्टवेअर कॉम्प्रेस्ड फॉर्मॅटमध्ये असते. डाउनलोड केल्यानंतर त्याला फक्त अनकॉम्प्रेस करायचे असते आणि त्याच्यानंतर ज्या फोल्डरमध्ये तुम्ही त्याला अनकॉम्प्रेस कराल तेथे स्टार्ट या नावाच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर हा खेळ चालू होतो. तुमच्या सोयीसाठी तुम्ही याचे एक डेस्कटॉपवर शॉर्टकट देखील बनवू शकता. शॉर्टकट बनवण्यासाठी यावर राईट क्लिक करून सेंड टू डेस्कटॉप हा पर्याय निवडावा. त्यानंतर डेस्कटॉपवर एक शॉर्टकट तयार होईल आणि त्या शॉर्टकटला तुम्ही त्या खेळाचे नाव देऊ शकता. त्यावर राईट क्लिक करा आणि रिनेम हा पर्याय निवडा आणि येथे प्ले विथ कलर्स हे नाव मी देतो. याच्यावर डबल क्लिक केल्यानंतर एक आपल्याला सिक्युरिटी वॉर्निंग दिसेल आणि त्याच्यावर रन हे बटन दाबल्यानंतर या खेळाला सुरुवात होईल. हा खेळ तुम्हाला इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये वापरता येऊ शकतो. Get the right color. You have to mix the 3 colors: cyan, magenta and yellow. तर या खेळामध्ये ऑडिओ प्रॉम्प्टिंग देखील आहे. म्हणजे आपण प्रत्येक पानावर गेल्यानंतर आपल्याला एक आवाज ऐकू येतो आणि त्यामध्ये आपल्याला त्या खेळाबद्दल माहिती दिली जाते आणि आपण योग्य खेळतो आहोत किंवा नाही हे सुद्धा आपल्याला सांगितले जाते. तर साईन, मॅजेंटा आणि येलो हे 3 मूलभूत रंग आहेत आणि ते तिन्ही रंग एकत्र मिसळून आपल्याला एक नवीन रंग बनवायचा असा हा खेळ आहे. आणि रंग तयार झाल्यानंतर माऊसचे पॉइंटर या पांढऱ्या चित्रावर घेऊन त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तो रंग त्याच्यामध्ये भरला जातो. तर रंग मिसळण्यासाठी बाणाच्या वरील भागावर क्लिक करावे. आणि जेव्हा आपल्याला वाटेल की रंग हा योग्य तयार झाला आहे त्यावेळी इकडे क्लिक करावे. जर रंग योग्य तयार झाला असेल तर आपल्याला तशी सूचना मिळते आणि त्यानंतर आपण पुढील चित्रावर जाऊ शकतो. आणि पुढील चित्रावर जाण्यासाठी येथे या बटनावर आपल्याला क्लिक करायचे असते आणि त्यानंतर आपल्याला काही मदत हवी असेल तर या ठिकाणी या बटनावर क्लिक करावे. आपण पटकन या सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या वेगवेगळ्या चित्रांची ओझरती माहिती घेऊ. तर सारी चित्रे संपल्यानंतर सगळ्या शेवटी आपल्याला एक कलर बॉक्स दिसतो आणि त्या कलर बॉक्समध्ये खूपशा अशा वेगवेगळ्या रंगांची आपल्याला चित्रे दिसतात. तर याच्यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की यापैकी कुठल्याही रंगावर आपण माऊस पॉइंटर घेऊन गेल्यानंतर त्या रंगाचे नाव दिसते आपल्याला इंग्रजीमध्ये आणि तसेच इंग्रजीमध्ये आपल्याला ते ऐकायला देखील मिळते. Green, gray, sky blue, cyan, white, blue gray, pink, brown, carrot, brown. तर अशा रीतीने वेगवेगळ्या रंगांची नावे इंग्रजीमधून कुठल्या रंगाला काय म्हणतात हे माहीत करून घेण्यासाठी देखील या सॉफ्टवेअरचा लहान मुलांना फार चांगल्या रीतीने वापर होऊ शकतो. अर्थात हे हिंदीमध्ये देखील उपलब्ध आहे. तर रंगांची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हे विनामूल्य सॉफ्टवेअर निश्चितच वापरण्याजोगे आहे.